राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने 10 फेब्रुवारीपासून राज्यातील 5 जिल्ह्यात हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबवण्यात येणार आहे। या राष्ट्रीय स्तरावर राबवण्यात येणाऱ्या मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार जे.पी. नड्डा यांच्या हस्ते करण्यात आला आहे। राज्यातील 5 जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेत हत्तीरोगग्रस्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन नामदार जे.पी. नड्डा यांनी केले। यावेळी नामदार प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्यातील पालघर, नांदेड, गडचिरोली, भंडारा व चंद्रपूर या 5 जिल्ह्यातील 34 तालुक्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे। या 5 जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण 54,98,884 लोकसंख्या असून त्यापैकी 51,58,170 पात्र लाभार्थ्यांना औषधे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। या मोहिमेअंतर्गत उपचारासाठी DEC, अल्बेंडाझोल आणि आयव्हरमेक्टिन या औषधांचा वापर करण्यात येणार आहे। केंद्र सरकारने 2027 पर्यंत या आजाराचे देशातून दूरीकरण करण्याचे ध्येय ठेवले आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।